आज धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता दक्षिण या रस्त्यावर एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना ही राबवण्यात आलेली आहे। पहिल्यांदा ही संकल्पना हंगेरीमध्ये राबवण्यात आली होती, ज्यामध्ये ज्यावेळी या रस्त्यावर केलेल्या मार्किंग्सवरनं गाडी साधारणपणे 60च्या वेगाने जाते, त्यावेळी आपल्याला गाण्याचा आवाज किंवा संगीत ऐकू येतं। अशा प्रकारचा संगीतमय रस्ता हा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना आहे। पहिल्या टप्प्यात 500 मीटरच्या रस्त्यावर या ठिकाणी हा संगीत रस्ता तयार करण्यात आलेला आहे। आमचे राहुल शेवाळेजी यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला। सीजी साहेब देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्या मदतीने हा रस्ता आपण या ठिकाणी केलेला आहे। आणि नुकतंच मी आणि शिंदे साहेबांनी त्याच्यावर एक ड्राईव्ह घेऊन त्याचा अनुभव घेतला आणि स्लमडॉग मिलेनियर मधलं जे गाणं आहे अतिशय सुप्रसिद्ध, ते गाणं जय हो गाणं हे त्याच्यावर वाजतंय। त्यामुळे एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना राबवण्यात आलेली आहे, त्याबद्दल मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग आपला कोस्टल रोड यावर मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि राहुल शेवाळे यांनी प्रवास करताना संगीतमय रस्त्याचा अनुभव घेतला आणि जय हो चं गाणं, त्याची धून ऐकायला मिळाली। खरं म्हणजे अतिशय अभिनव असं ही संकल्पना आहे आणि भारतातला हा पहिला रस्ता आहे। आता 500 मीटर आहे, वाढत जाईल आणि खऱ्या अर्थाने मुंबईकरांच्या मनामध्ये देशभक्ती जागृत करणारा हा संगीतमय रस्ता या ठिकाणी मुंबई महापालिका आणि आपले राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून झालेला आहे। राहुल शेवाळे यांना मी धन्यवाद देतो। हंगेरियन टेक्नॉलॉजी आहे आणि कौन्सिलेट जनरल पण इकडे आहेत, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो। आणि भारतातला हा पहिला संगीतमय रस्ता या ठिकाणी सुरू केलेला आहे, त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या उपक्रमाला शुभेच्छा देतो। फॉरेन जारी देखिए, फॉरेन जारी जो काउंसिल जनरल है हंगेरी के, वो भी हमारे बीच उपस्थित है और मुंबई में पहली बार या शायद देश में पहली बार एक मेलोडी रोड तैयार करने का प्रयास हुआ है। हंगेरी की ये टेक्नोलॉजी है और इसको इस हमारे जो छत्रपति संभाजी महाराज कोस्टल रोड है उसके ऊपर उसको लाया गया है, जिसमें जो मार्किंग्स किए गए हैं, इन मार्किंग्स पर जब गाड़ी करीब 60 की स्पीड से चलती है तो उस समय हमको म्यूज़िक सुनाई देता है, संगीत सुनाई देता है। अभी उसमें हम लोगों को जय हो जो गाना है वो गाना सुनाई दे रहा है। अलग अलग प्रकार का संगीत उसमें हम लोग कर सकते हैं। अभी 500 मीटर का एक स्ट्रेच, आधे किलोमीटर का इस पर तैयार हुआ है और इसकी सफलता को देखते हुए और इसमें जो लर्निंग्स है उसके आधार पर इस रोड पे आगे भी मेलोडी रोड तैयार करने का विचार हम लोग करेंगे। सब पत्रकार लोग भी जरा चलो, विरोधकांना कोणतं गाणं ऐकवणार? ठीक आहे, आता आम्ही आता आज खुशीत आहोत, त्यामुळे आम्ही विरोधकांना काय बोलणार नाही, पण त्यांना एकच गाणं ऐकावं लागेल, जागो मोहन प्यारे। बॉलीवुड के निशाना बनाया जा रहा है। पहले रोहित शेट्टी के ऊपर फायरिंग होती है, फिर रणवीर सिंह पर गैंग को देवा बाबू खत्म हो गए। सर फरार है सर, क्या मुंबई पुलिस? देखिए पहली बात तो ये है कि जिन लोगों ने किया उनको अरेस्ट किया है और ये संदेशा भेजने वाले सही है कि गलत है, या बहती गंगा में कोई हाथ धो रहा है, इसको भी ढूंढने का काम चल रहा है। कोई भी गैंग हो मुंबई में हम उनको पैर पसारने नहीं देंगे। इससे पहले भी प्रयास जिन्होंने किया, मुंबई पुलिस ने उनको अपनी जगह दिखाई है और अभी भी कोई भी प्रयास करेगा तो जगह दिखाई जाएगी। कई बार ये ध्यान में आता है कि कुछ पब्लिसिटी लेने के लिए भी ऐसी चीज़ें की जाती है, क्योंकि जब किसी स्टार के स्टाफ को धमकी मिलती है
तो उसकी बड़ी खबर बन जाती है और फिर वो दिन भर खबर चलती है, उसमें से पब्लिसिटी लेने की भी कोशिश होती है। तो मुझे लगता है इससे किसी को डरने की आवश्यकता नहीं है। मुंबई पुलिस ये बहुत सक्षम है, ढूंढ कर निकालेगी और ठोकेगी। क्या कानून व्यवस्था बिगाड़ने की कोशिश कुछ लोग कर रहे हैं? देखिए ये चलते ही रहता है, लेकिन मुंबई पुलिस बहुत सक्षम है। सभी पत्रकार लोगों ने संगीतमय रास्ते का आनंद लो। आज एक अभिनव असा प्रकल्प मुंबईमध्ये कोस्टल रोडवर सुरू झालेला आहे। एक मेलडी रोड संगीतमय रस्ता आता वाहनधारकांना प्रवास करताना 500 मीटरचा स्ट्रेच का होईना एक संगीताची धून त्याच्यामध्ये वेगवेगळे। आता तर आज जयहोची धून होती आणि असेच देशभक्तीपर राष्ट्रभक्तीपर अशा प्रकारच्या अनेक गाणी जी आहेत याच्यावर संगीत ऐकायला मिळेल आणि त्यांचा प्रवास देखील आनंदमय संगीतमय होईल। मी म्हणून राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प झालेला आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो। त्याचबरोबर हंगेरीचे कॉन्सुलेट जनरल त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो। देशातला पहिला हा संगीतमय रस्ता आहे। आता 500 मीटरचा आहे, तो आणखी आपण पुढे वाढवत जाऊ आणि पुढे बांद्र्यापर्यंत घेऊन जाऊ। मातोश्रीपर्यंत ऐकायला येईल का स्ट्रेस फ्री होण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होईल आणि खऱ्या अर्थाने स्पीड कंट्रोलला पण उपयोग होईल। याच्यामुळे अपघात होणार नाहीत आणि वाहनधारकांचा चालकांचा आणि बसणाऱ्यांचा प्रवाशांचाही स्ट्रेस फ्री होईल आणि एक चांगला संगीतमय प्रवास त्यांना करता येईल। जयहोचं गाणं वांद्र्यापर्यंत ऐकवलं। आम्ही आता पहिला 500 मीटरचा केला आहे, आणखी वाढवू। हा बघा, हा कोस्टल रोड झाला मुंबईतला, अटल सेतू झाला, मुंबईतले रस्ते कॉन्क्रीटचे होत आहेत, मेट्रोचे प्रकल्प झाले। म्हणून तर आज मुंबईकरांनी आज महायुतीचे महापौर आणि उपमहापौर बसवले। त्यामुळे आमच्या गेल्या 3.5 वर्षाच्या कामाची पोचपावती या मुंबईकरांनी दिलेली आहे। त्यांचं मी विशेष करून मनापासून अभिनंदन करतो। वंदे मातरम तो कहना चाहिए, हमारे वंदे मातरम हमारा राष्ट्रगान है और उसे हर भारतीय नागरिक ने देशभक्ती पर गाणं चाहिए। समृद्धीमध्ये मोठ्या प्रमाणात खरं तर लोकांचं स्पीड जास्त असतो, अनेकदा तिथे तंद्री लागलेली असते। तर अशा समृद्धीवर पण राहुलजी याचा आपण उपयोग करूया आणि प्रायोगिक तत्वावर काही ठिकाणी समृद्धीवर पण अशा प्रकारचा मेलडी रोड संगीतमय रस्ता तयार करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।